नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. ती भानावर आली. तिला स्वतःला कमजोर पडू द्यायचं नव्हतं. तिने आधी इकडे तिकडे पाहिलं आणि हळूहळू चालत ती त्याच्या डेस्कजवळ गेली आणि कोणाला कळणार नाही असं तिने त्याच्या केबिनच्या CCTVचे कनेक्शन तोडून टाकलं आणि आत्ता त्याच्याजवळ धाव घेतली. तो मात्र हतबल होऊन उभा होता. ती तिथून धावत आली आणि त्याला काही कळण्याआधीच तिने येऊन त्याला खट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. तिने स्वतःच्या मिठीत त्याला गच्च आवळलं होतं आणि ती रडत होती. त्याला काही कळत नव्हतं. मग तिने तिचा चेहरा बाजूला केला आणि त्याचा चेहरा ओंजळीत पकडून पटापट त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर ती किस करू लागली. तसा तो मात्र तिच्या अशा वागण्याने स्तब्ध झाला होता. आता पुढे. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या आणि ती त्याच्या चेहऱ्यावर किस करत होती. अमितला मात्र काहीच कळत नव्हतं. पण जे होत होतं त्याच्याने तो खूपच भावूक झाला होता आणि त्याला मावणार नाही इतका आनंद होत होता त्या क्षणी. पण तरी त्याने स्वतःला सावरलं आणि तिचा चेहरा ओंजळीत पकडला. जान, कम हिअर, तो बोलला आणि त्याने तिला बाजूच्या सोफ्यावर बसवलं. तशी ती रडतच त्या सोफ्यावर बसली. पण त्याच्या चेहऱ्यावरची तिची नजर एका क्षणासाठी पण हटली नव्हती. त्याने तिला बाजूच्या त्याच्या डेस्कवरचं पाणी प्यायला दिलं. तशी तिने नाहीमध्ये मान हलवली. रडणं काही थांबत नव्हतंच तिचं. ती कंटिन्युअसली रडत होती. पण तरी त्याने जबरदस्तीने तो ग्लास तिच्या तोंडाला लावला आणि तिला पाणी पाजलं. जान, तू का रडतेस? मी आहे ना. प्लीज डोंट क्राय डिअर. मी तुला असं रडताना नाही पाहू शकत, तो तिचे अश्रू पुसत बोलला. पण नाही, ती हुंदके देतच होती. रडणं काही थांबत नव्हतंच तिचं. इतक्या वर्षांपासून मनात सगळं दाबून ठेवलं होतं ते आज सगळं तिच्या हक्काच्या माणसापुढे ती तिच्या अश्रूद्वारे बाहेर काढत होती. पण इथे अमित मात्र सैरभैर झाला होता. त्याला कळत नव्हतं तिला नक्की काय म्हणायचंय. त्याला वाटत होतं की ती त्याला अशी सोडून गेली होती म्हणून तिला गिल्ट आलं असावं आणि म्हणून ती इतक्या जोराने आणि सतत रडत आहे. जान, माझं ऐक. जे झालं ते झालं. आपण त्याचा विचार नको करूयात. काही चुका तुझ्याकडून झाल्यात तशाच काही चुका माझ्याकडूनही झाल्यात. पण आता आपण ते बदलू तर नाही ना शकत. आपण मागचं सगळं विसरून जाऊया आणि नवीन आयुष्याला सुरुवात करूया. तू प्लीज रडणं थांबव आधी. तो बोलला तशी ती त्याच्याकडे पाहू लागली. मीत, खरंच खरंच तुम्हाला असं वाटतंय का की मी मागचं सगळं विसरून जाईन? माझ्या आयुष्यातली ती मौल्यवान 6 वर्ष मी अशीच विसरून जाईन असं वाटतंय का तुम्हाला? तर अजिबात नाही मीत. ती वर्षे आणि ते दुःख मी कधीच विसरू शकणार नाही. निदान ह्या जन्मात तर नाहीच नाही. जानू खूपच चिडून बोलली. तशी अमितने मान खाली घातली. आय एम सॉरी जान. हे सगळं तुला माझ्यामुळेच भोगावं लागलं. मी तुझा इतका तिरस्कार केला नसता तर कदाचित तू आधीच मला भेटली असतीस. तुला त्या मानवसोबत लग्न करावं लागलं. तो तुला सोडून गेला आणि तुला एकटीने तुझ्या 2 मुलांचं संगोपन करावं लागलं. पण खरं सांगतो, तुझी मुलं ती माझी मुलं आहेत आजपासून. डोंट वरी. तो तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलला. तशी ती स्तब्ध झाली. म्हणजे त्याला अजूनही हेच वाटत होतं की अमितमुळेच ती एकाकी पडली. तिच्या ह्या दशेला तो स्वतःलाच जिम्मेदार समजत होता. म्हणजे तिला कळत नव्हतं की आता तिच्या ह्या नादान मीतला कसं सांगू की बाबा ती माझी नाहीत तर आपली मुलं आहेत. आपली. आणि आत्ता त्यावर त्याची काय रिॲक्शन असेल हे पण तिला बघायचं होतं. आज तो त्यांना दुसऱ्याची मुलं समजून पण ॲक्सेप्ट करायला रेडी झाला होता. पण जेव्हा त्याला कळेल की खरंच ती 2 मुलं त्याचीच आहेत, त्यांच्या प्रेमाची निशाणी आहेत, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद बघायचा होता तिला. इतकी वर्षे तिने त्याला ह्या सुखापासून वंचित ठेवलं होतं, जो त्याचा हक्क होता. पण आज मात्र ती त्याला ते सगळं सांगणार होती, ज्याचा तो हकदार होता.
आज सगळं विसरून तिला तिच्या मीतला सगळं सत्य सांगायचं होतं. आज तिच्या मनात ना कुणालची भीती होती आणि नाही स्वतःच्या जीवाची भीती. तिला दिसत होता फक्त तो, जो इतका हतबल झाला होता आता. त्याच्या डोळ्यांतल्या त्या वेदना नव्हती पाहू शकत ती. तिच्या मीतसाठीच आजपर्यंत ती सहन करत आली होती. आणि आज जर तो स्वतःच मरणाच्या गोष्टी करत असेल तर मात्र ती स्वस्थ बसणार नव्हतीच. जान, बोल ना काहीतरी. तुला खरंच तुझ्या मुलांची काळजी वाटते ना? मी तुला प्रॉमिस करतो जान, मी त्यांना कधीच अंतर नाही देणार. प्लीज, पण मला सोडून जाऊ नकोस. मी खूप थकलोय आता, नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्लीज, आपण मागचं सगळं विसरून जाऊन नवीन आयुष्य जगूया, जिथे फक्त आपण असू, आपलं प्रेम असेल. तो तरी तिला विनवत होता. मी मागचं काहीच विसरू शकत नाही. आणि त्या कटू आठवणी तर नाहीच नाही, ज्यामुळे मी तुमच्यापासून दूर झाले. जेव्हा तुम्हाला माझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मला तुम्हाला सोडून जावं लागलं. कदाचित मी जवळ असते तर तुम्ही अजून लवकर रिकवर झाले असतात. पण माझं दुर्दैव नाही, माझं दुर्दैव नाही, तर त्या दुष्ट माणसाचं कारस्थान, ज्यामुळे मला तुम्हाला सोडून जावं लागलं. फक्त आणि फक्त तुमच्या सेफ्टीसाठी, तुम्हाला वाचवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं मीत. फक्त त्या एका क्रूर बुद्धीच्या आणि नीच माणसामुळे. जानू आता कुणालचा चेहरा डोळ्यांसमोर आठवून खूपच रागात बोलली. तिचे डोळे अक्षरशः रागाने लाल झाले होते. पण इथे अमित मात्र सुन्न झाला होता. हे सगळं जानू काय बोलत आहे काहीच कळत नव्हतं त्याला. म्हणजे असंही काही असू शकते असं त्याला वाटलंच नव्हतं. पण आता ती त्या कोणत्या माणसाबद्दल बोलत आहे हे त्याला ऐकायचं होतं. जान, हे तू काय बोलत आहेस? म्हणजे तू स्वतःच्या मर्जीने मला सोडून गेली नव्हतीस? त्याने विचारलं तशी तिने नाही मध्ये मान हलवली. आणि इथे तो पुन्हा स्तब्ध झाला. काय? मग तो कोण माणूस आहे ज्याने तुला हे करायला भाग पाडलं आणि का? त्याने विचारलं. तसा तिच्या डोळ्यात राग उतरला. कुणाल मोहन राज्याध्यक्ष, ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली. पण इथे तो मात्र शॉक झाला होता ते नाव ऐकून. व्हॉट? तो जोरातच ओरडला आणि खाली बसून पडला. कारण त्याला अजिबात एक्सपेक्ट नव्हतं की कुणाल, त्याचा भाऊ, हे असं काही करू शकेल. ज्याच्यावर त्याने इतका विश्वास ठेवला तो असं नीच कृत्य करेल ह्याचा स्वप्नातही त्याने विचार केला नव्हता. मीत, स्वतःला सांभाळा. हे तुमच्यासाठी जरी आता शॉकिंग असलं तरी हेच सत्य आहे. आणि इतकी वर्षे मी त्याचा त्रास भोगला आहे. त्याने मला तुमच्यापासून दूर केलं, माझ्या फॅमिलीपासून दूर केलं. तुमच्या मनात माझ्याविषयी विष पेरलं, जेणेकरून मी कधी तुम्हाला काही सांगायला आले तरी तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास बसणार नाही. मी माझी व्यथा कोणाला सांगू पण शकत नव्हती. रॉनी सर पण ॲडमिट होते, त्यांना पण मी सांगू शकत नव्हते. सगळ्या बाजूने माझी कोंडी झाली होती. ती बोलली पण तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता. मीत, मला सांगा, तुमच्यावर जो हल्ला झाला तो कोणी केला होता? त्याला तुम्ही का पकडलं नाही? त्या केसचं काय झालं? जानूने विचारलं. तसा तो पुन्हा प्रश्नार्थक तिच्याकडे पाहू लागला. पण जान, तू हे का विचारत आहेस? त्याचा इथे काय संबंध? त्याने विचारलं. संबंध आहे मीत, खूप मोठा संबंध आहे. तुम्ही प्लीज सांगा, ती बोलली. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा इन्व्हेस्टिगेशन टीम बसवली होती आणि त्या हल्लेखोराचा तपास सुरू होता. पण मी तर कोमामध्ये होतो, त्यामुळे मला सगळं मी शुद्धीवर आल्यानंतरच कळलं की तो शार्प शूटर होता. त्याला पोलीस शोधत होते आणि तो सापडला देखील होता. पण त्याने एका पोलिसाला गोळी झाडली म्हणून त्याला एन्काउंटरमध्ये मारलं गेलं. तो जसा मारला गेला तसं त्याच्यासोबत ते सत्य पण मारलं गेलं की तो हल्ला करण्याचा कट कोणी रचला होता. कारण त्या शार्प शूटरकडे कोणताच फोन सापडला नव्हता आणि त्यामुळे त्याचे कॉल डिटेल्स पण मिळाले नव्हते. मग बिझनेस वर्ल्डमधूनच कोणीतरी असेल ज्याने हे घडवून आणलं असेल असा आम्ही अंदाज बांधला आणि त्याप्रमाणे शोध मोहीम सुरू केली. पण काहीच हाती नाही लागलं. शेवटी मग ती केस बंद पण केली गेली, अमितने सांगितलं. त्यावर जानू खूपच खिन्नपणे हसली. जान, काय झालं? त्याने विचारलं. मीत, तुम्हाला मी सांगते तुमच्यावर तो जीवघेणा हल्ला कोणी केला.
जानू बोलली तसा तो तिच्याकडे प्रश्नार्थक पाहू लागला. कोणी? त्याच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. तुमचा सो कॉल्ड भाऊ कुणाल. जानू नकारार्थी मान हलवत बोलली. तसा अमित डोळे फाडून तिच्याकडे पाहू लागला. काय? त्याच्या तोंडून आता शब्द पण बाहेर पडत नव्हते. हो मीत, तो कुणालच आहे ज्याने तुमच्यावर तो हल्ला केला होता. त्या दिवशी मी माझ्या कानाने ऐकलं होतं त्याला त्या शूटरशी फोनवर बोलताना, आणि त्याने ते कबूल पण केलं होतं. मी त्या दिवशी तुम्हाला तेच सांगण्यासाठी कंटिन्युअस फोन ट्राय करत होते, पण तुमचा फोन सतत बिझी लागत होता, आणि जेव्हा फोन लागला तेव्हा मात्र सगळं संपलं होतं. जानू रडून बोलत होती, पण तो पुढे आला आणि त्याने तिला गच्च मिठीत आवळलं. जान प्लीज शांत हो. तो तिला त्याच्या मिठीत घेऊन शांत करत होता. त्याच्या डोळ्यांना पण धार लागली होती. कुणाल कुणाल कुणाल, तू इतका नीच असशील नव्हतं वाटलं मला. तुला भावाचं प्रेम दिलं मी, पण तू मात्र माझ्याच आयुष्याची राखरांगोळी केलीस. पण कदाचित मी हे विसरलो होतो की शेवटी तू पण त्या मोहन राज्याध्यक्षाचीच औलाद ना. तुझ्याकडून अजून काय अपेक्षित करू शकत होतो मी. पण आता बास. माझ्या जानला जेवढा त्रास दिलाय ना त्यापेक्षा कितीतरी पटीने त्रास भोगायला तयार राहा तू. आय विल किल यू बास्टर्ड. अमित आता खूपच जास्त रागात होता. थोड्या वेळाने जानू शांत झाली होती. अजूनही तो तिला मिठीतच घेऊन होता. पण जान, जेव्हा मी कोमामधून बाहेर आलो तेव्हा तू मला हे सांगूच शकत होतीस. मग का नाही सांगितलंस जान? तुला विश्वास नव्हता का माझ्यावर? त्याने विचारलं. तुमच्यावर विश्वास होता मीत, अजूनही आहे, आणि त्याच विश्वासाच्या आधारे मी तुम्हाला भेटायला मुंबईत आले होते. पण तुम्हाला भेटण्याआधीच मला त्या नीच कुणालने पुन्हा एकदा त्याच्या माणसाकरवी पकडलं आणि पुन्हा मला डॅडच्या जीवाची भीती घातली. आधी कमलाताई मला घरातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. तुमच्या तब्येतीत किती सुधारणा झाली आहे ते पण मला त्यांच्याकडून कळत होतं. पण त्या नीच कुणालला ते कळलं आणि त्याने कमलाताईंना कामावरून काढून टाकलं. तुम्हाला माहिती आहे, त्याने सुरेशला जाणून बुजून कामावरून काढून टाकलं आणि त्याच्या जागेवर त्याचा माणूस ठेवला डॅडचं सगळं करण्यासाठी. आणि त्या माणसाला त्याने सांगून ठेवलंय की जर कुणाल विरोधात काहीही घडताना आढळलं तर सगळ्यात आधी डॅडच्या औषधाच्या डब्यात त्याने एक गोळी ठेवली आहे, ती डॅडना द्यायची आहे, असे इन्स्ट्रक्शन्स त्याने दिलेले आहेत त्याला. आणि ती गोळी म्हणजे पॉयझन आहे मीत, ज्याचा इफेक्ट विदिन 2 to 4 hours होईल. म्हणजे डॅडना वाचवण्यासाठी कोणताच वेळ आपल्याकडे नाही राहणार. म्हणून मला भीती त्या कुणालची वाटत होती. जर तो तुमच्यावर जीवघेणा हल्ला करू शकतो तर मग तो काहीही करू शकत होता. मग असं असताना माझ्या सुखासाठी मी डॅडच्या जीवाची रिस्क कशी घेऊ शकत होते मीत? कुणाला काहीच सांगण्याची किंवा इन्फॉर्म करण्याची सोय नव्हती. त्याने सगळ्या बाजूने माझ्यावर वॉच ठेवला होता. माझे फोन कॉल्स टॅप केले होते. जानू जशी बोलत होती तसा अमित अस्वस्थ होत होता. त्याला कळत नव्हतं काय आणि कसं रिॲक्ट व्हावं. जिचा इतकी वर्ष आपण तिरस्कार करत राहिलो ती त्याची जान, तिने तर किती आणि काय काय भोगलं होतं. आणि ज्याने तिला हा त्रास दिला होता तो मात्र आपल्याच घरात अगदी राजासारखा राहत होता. पण आपल्याला त्याचे मनसुबे कसे कळले नाहीत ते पण एक कोडच होतं त्याच्यासाठी. कुणाल, तुला आता माझ्यापासून देवसुद्धा वाचवू शकणार नाही. अमितच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होतं. मीत, काम डाऊन. आपल्याला खूप समजूतदारीने पाऊल उचलावं लागणार आहे. त्याला कानोकान खबर पण मिळाली नाही पाहिजे. थोडीशी जरी चूक झाली तरी डॅडच्या जीवाला धोका होऊ शकतो, जो आपण नाही घेऊ शकत, जानू बोलली. तसा अमित तिच्या जवळ गेला. आय एम सॉरी जान, माझ्यामुळे तुला इतकं सगळं सहन करावं लागलं. इतकी वर्षे इतका त्रास सहन करावा लागला. तुला मानवसोबत लग्न करावं लागलं. मानवने तुला सोडलं. 2 मुलं तुझ्या पदरात टाकून तो पळून गेला. तुला एकटीने त्यांचा सांभाळ करावा लागला. त्याचा बाप त्यांना असं वाऱ्यावर सोडून गेला. त्यावेळी तुझ्यावर काय बितली असेल मी कल्पना पण नाही करू शकत. ती 2 मुलं आपल्या वडिलांशिवाय कशी राहिली असतील. आय फील व्हेरी बॅड फॉर देम, बट यू डोंट वरी डिअर. त्यांच्या आयुष्यातली ती सगळी वर्षे जी वडिलांच्या प्रेमाशिवाय गेली ती मी भरून काढीन. कारण त्यांच्या वाट्याला जे दुःख आलंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे आलं आहे. आय एम सॉरी जान, तो भरल्या डोळ्यांनी बोलला. पण त्याचे डोळे सांगत होते
की त्याला आतून किती दुःख होत होतं ते ती फील करू शकत होती. तो जरी सांगत नसला तरी त्याची जान दुसऱ्या कोणाची तरी बनली होती. इतकी वर्षे ती दुसऱ्या कोणाची बायको म्हणून जगत होती. ही फिलिंग त्याला किती त्रास देत असेल हे ती खूप चांगल्या प्रकारे जाणून होती. अजूनही त्याला तेच वाटत होतं की जानूचं लग्न मानवशी झालंय आणि ती दोन्ही मुलं मानव आणि जानूची आहेत. पण आता त्या गोष्टीवरून पडदा हटवण्याची वेळ आली होती. मीत, इतक्या वर्षात मी तुम्हाला एका क्षणासाठीही विसरले नव्हते. माझ्या मनात, हृदयात फक्त आणि फक्त तुम्ही आहात. माझं प्रेम कालसुद्धा तुमच्यावरच होतं, आजही तुमच्यावरच आहे आणि येणारे हजारो करोडो जन्मात पण मी फक्त तुमच्यावरच प्रेम करत राहीन. मीत, माझ्या मनावर, तनावर, माझ्या आयुष्यावर फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे. ही जान फक्त मीतचीच आहे, कारण जानशिवाय मीत अपूर्ण आहे. जानू बोलत होती पण अमित मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता. कारण जर तिचं अजूनही आपल्यावर प्रेम आहे मग तिने मानवसोबत लग्न का केलं असेल आणि त्यांना 2 मुलंही आहेत. मग हे सगळं तिने का केलं? ह्या प्रश्नांची उत्तरे काही त्याला सापडत नव्हती. जान, जर तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे मग तू मानवशी लग्न का केलं? मी कोमामधून बाहेर येईपर्यंत तुला थोडं थांबावंसं नाही वाटलं का? का नाही थांबलीस तू? आणि तुमची मुलं, तुला माझ्यावर विश्वास नव्हता का? त्याने खूपच आर्ततेने विचारलं. तशी ती धावतच त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला आणि नाहीमध्ये मान हलवली. आता तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती, पण ती स्माईल बघून तोच चकित झाला होता. तिने त्याचे दोन्ही हात तिच्या हातात घेतले. मीत, तुम्हाला माहिती आहे प्रिन्सेसचं नाव काय आहे? तिने हसून विचारलं. तसा तो पुन्हा तिच्याकडे पाहू लागला. हो, प्रिन्सेसचं नाव माहीत आहे मला. मीता नाव आहे तिचं. पण हे तू मला का विचारत आहेत जान? त्याने विचारलं तशी ती पुन्हा हसली. मीत, तुम्हाला अजूनही कळलं नाही का? तिने हसून विचारलं. पण तो मात्र अजूनही आवासून तिच्याकडे पाहत होता, कारण दूर दूरपर्यंत त्याला अंदाजही नव्हता की ती दोन्ही मुलं त्याचीच असू शकतात. मीत, तुम्हाला माहिती आहे जिनूचं खरं नाव काय आहे? तिने त्याचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत पकडत विचारलं तसा तो स्तब्ध झाला. नाही, काय आहे जिनूचं खरं नाव? त्याने खूपच अधीरतेने विचारलं. तशी जानू कालात हसली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.